राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरातल्या मार्केटवाडीचा दौरा करणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली आणि त्या संदर्भात मार्केटवाडीतील ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत। आज सकाळी 10:30 वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्केटवाडी या गावाचा दौरा करतील। निवडणूक होऊन गेली, आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली। मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली। जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं। त्यांना बंदी का? आम्ही असं ठरवलं, जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडनं समजून घेऊ, अधिकारी असतील तर त्यांचे मत घेऊ आणि त्यासाठीच मिळतात। आणि आणखीन काही तर आपण ही दृश्य पाहतोय, बोर्ड्स लागलेले आहेत, ईव्हीएम हटाओ देश बचाओ मार्केटवाडी ग्रामस्थ असे इथे फलक लागलेले पाहायला मिळत आहेत। आज शरद पवार मार्केटवाडीमध्ये जाणार आहे आणि त्यासाठी मंडप उभारण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच मार्केटवाडी ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतलेला होता। बॅलेट पेपरवर ते मतदान घेणार होते आणि ग्रामस्थच या सर्व मतदानाची प्रक्रिया पार पाडणार होते। मात्र पोलिसांनी त्यांना बचाव केला, कलम 144 लागू करण्यात आलं आणि साहित्य जप्त करून गुन्हे नोंदवू असा इशारा दिल्यानंतर मात्र ग्रामस्थांनी मतदान घेण्याचा निर्णय मागे घेतला। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूयात। मतदारसंघातील मार्केटवाडी गावामध्ये आज शरद पवार येणार आहेत आणि त्यापूर्वी या गावामध्ये तयारी सुरू झाली। आपण बघतो या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत, ईव्हीएम हटाओ देश बचाओ। खरं तर या गावामध्ये म्हणजे जानकरांचे समर्थक आहेत, त्यांनी ईव्हीएमवर संशय घेतला होता आणि त्यासाठी 3 डिसेंबर रोजी मॉकपोलची तयारी केली होती। मात्र प्रशासनानं हा जमावबंदीचा आदेश लागू केला होता आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हा मॉकपोलचा प्रयोग रद्द करण्यात आला होता। मात्र त्यानंतर या मुद्द्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात आलेला आहे। त्यामुळेच आज शरद पवार या गावामध्ये येत आहेत। आपण बघतो या ठिकाणी हा पवार साहेब यांना बसण्यासाठी मंडप तयार केलेला आहे आणि गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। ईव्हीएम हटाव आणि देश बचाव संविधान बचाव अशा पद्धतीचं आव्हान या मार्केटवाडीमधल्या ज्या ग्रामस्थांना मतदारांना ईव्हीएमवर संशय आहे आणि ज्यांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे त्या ग्रामस्थांची ही मागणी आहे। आपण बघतोय आता काही वेळामध्ये 10 वाजेपर्यंत शरद पवार या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर शरद पवार या मार्केटवाडीमधल्या ग्रामस्थांशी काय संवाद साधतात, त्यांना काय संदेश देतात, त्यांचे काय अडचणी आहेत त्या जाणून घेतात आणि काय दिशा या मार्केटवाडीमधनं ईव्हीएम विरोधात निघते हे आता पाहावं लागेल। कॅमेरा पर्सन राजू मिसळासह सचिन कसबे, झी 24 तास, मार्केटवाडी, माळशिरस।